गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। वेदांत पथदर्शक असं
ज्यांचं वर्णन केलं जातं, असे श्रीमद आद्य शंकराचार्य. आणि त्यांनी आपल्याला दिलेला हा प्रसादरूप ग्रंथ विवेक चूडामणी, या ग्रंथाचा यथामती अभ्यास आपला सुरू आहे. आणि जणू काही या ग्रंथाचा कळस शोभेल असे विषय म्हणजे आत्मज्ञानाचं फल आणि त्यानंतर ते आत्मज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे, ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात, ते जीवनमुक्ताची लक्षणं, असा एक शीर्षस्थ विषयांचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि मागील वेळेला श्लोक क्रमांक 442 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता. आचार्य आपल्याला एक एक करून जीवनमुक्ताची लक्षणं उलगडून सांगतायत. आपण मागच्या वेळेला छान एक एकत्रित संकलित यादी बघितली होती. त्या यादीमध्ये अजून भर पडते, अजून त्या लक्षणांचे बारकावे उलगडत आहेत, की जीवनमुक्त कसा असतो, काय नेमकी ती अवस्था असते, आणि अर्थातच त्याच्यासाठी मी साधक म्हणून काय करणं अपेक्षित आहे. कारण पुन्हा माझ्यासाठी ती लक्षणं आहेत, त्यांच्यासाठी लक्षणं आहेत, माझ्यासाठी ती साधनं आहेत. त्यामुळे बारकावे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. सर्वत्र समदृष्टी असलेला, त्या समदृष्टीचा परिणाम म्हणून केवळ जीवांच्या ठायी नव्हे तर सर्वच इष्ट आणि अनिष्ट अशा गोष्टींच्या प्राप्तिकाली विकाररहित असलेला. समदृष्टीचे दोन दोन पैलू आहेत, मी जसं आत्ता म्हणालो. एक जीवांच्या ठायी समदृष्टी, कळतं आपल्याला, त्याचा आपण केला विचार. आणि इष्ट अनिष्ट गोष्टी जेव्हा प्राप्त होतात, त्या दोन्ही ठिकाणी समदृष्टी असलेला, म्हणजेच विकाररहित असलेला. बरं, विकाररहित तरी का बरं? तर विकाररहित असण्याचं कारण अखंड ब्रह्मानंद रूप रसाचा तो स्वाद घेण्यात निमग्न झालेला असल्यामुळे त्याला विकारांचं भान न होणारा, विकारांचं भानच तिथे होत नाही. कारण अखंड ब्रह्मानंदे सदा डुल्लतो अशा अवस्थेमध्ये आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग अशा अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे विकार वृत्तीज्ञान आहे, त्याचंच भान नाही. पुढे म्हटलंय की देहेंद्रिय म्हणजे मी, देह इंद्रिय आलं सगळं, ती यादी आपल्याला नेहमीची आता माहिती आहे, मन बुद्धी चित्त अहंकार प्राण इत्यादी इत्यादी. ते देहेंद्रिय म्हणजे मी, आणि त्याच्याशी संबंधित जे गृहाधिक, घर, माझी माणसं इत्यादी, हे माझं अशी अहम ममता नसल्याने आसक्ती आणि द्वेष रहित झालेला, की काय म्हणूया, त्याच्यात असलेली संगती फार महत्वाची आहे. आसक्ती व द्वेषरहित का झालेला? कारण अहम ममता नाही. आणि व्यापक ब्रह्मतत्व हे एकरूपत्वाने त्यांनी जाणलेलं असल्यामुळे सर्व प्रकारच्या संसाररूप बंधनातून सुटलेलं. आणि त्याचमुळे देहेंद्रिय म्हणजे मी, आणि त्याहून भिन्न इतर सर्व पदार्थ म्हणजे इदम, असा भेदच ज्याच्या ठिकाणी मावळून गेलेला आहे. मगाशी काय म्हटलं? देहेंद्रिय मी आणि हे माझे ममता. इथे काय म्हणतात आहे?
की हे होण्यासाठी जो भेद सत्यत्व विशेषतः असावं लागतं, तेच त्याच्या ठिकाणी मावळून गेलेलं आहे. कारण इदम हा जो शब्द आहे, हा ही हे असा त्याचा अर्थ होतो आपल्याला माहिती आहे. जे जे आपल्या अनुभवाच्या टप्प्यात असतं, जे हा ही आणि हे या दृष्टीने सर्वनामाने ज्याच्याबद्दल बोलता येतं, त्या सर्वाला इदम असं म्हणतात. आणि इदम या शब्दामध्येच म्हटलं तर अहम अनस्यूत आहे, कारण मी पहिले अहम असतो, तो गृहीत धरून मी इतर गोष्टींना इदम असं म्हणतो. त्यामुळे देहेंद्रिय म्हणजे मी, आणि तो मी गृहीत धरल्यामुळे मग इतर सर्व भिन्न पदार्थ, ज्याला इदम असा भेदच ज्याच्या ठिकाणी मावळून गेलेला आहे. आणि निरुपाधिक ब्रह्मतत्वाचा त्यांनी अनुभव घेतलेला असल्यामुळे उपाधीसह संभावणाऱ्या ज्या गोष्टी, ज्याला जीव म्हणतात, सृष्टी म्हणतात इत्यादी, या गोष्टींचा अभेद अनुभवाने जाणणारा. कारण या गोष्टी सिद्ध होण्यासाठी उपाधी लागते. आपल्याला माहिती आहे, सगळा अभ्यासू लोक आहेत, त्यामुळे जीवामध्ये कशाची उपाधी, बुद्धीची उपाधी वगैरे सगळं सगळं आपल्याला माहिती आहे. पण मुद्दा असा की उपाधीसह ज्या गोष्टी आहेत, पण ह्यांनी निरुपाधिक ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतलेल्यामुळे उपाधीमुळे ज्या गोष्टी संभवतात, त्यांचा अभेद जिथे शक्य आहे, ते जे एक रस, अखंड एक रस तत्व, त्याचा त्यांनी अनुभवच घेतलेला असल्यामुळे त्यातला भेद जरी इंद्रियांमुळे गोचर होत असला तरी तो सत्य नाही, म्हणजे मिथ्या आहे. अभेद जाणणारा. आणि म्हणूनच त्याचा होणारा हा स्वाभाविक परिणाम आहे की या मिथ्या उपाधिजन्य ज्या गोष्टी, ज्याला इथे पूजक म्हटलेला आहे, स्तुती करणारा, आणि पीडक म्हटलेला आहे, पीडा देणारा, भेटतात की नाही आपल्याला? दोन्ही प्रकारचे लोक भेटतात. मी पण त्याच गटात बसतो इतरांच्या संदर्भामध्ये. पण अशा जीवनमुक्ताला जेव्हा असा पूजक किंवा पीडक भेटतो, तेव्हा यांच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये आसक्ती किंवा द्वेष यांचा अभाव असतो, कारण तो समदृष्टी असलेला. छान संगती आहे सगळ्या लक्षणांमध्ये पण. कारण उपाधीचा भेद सत्य नाही, हे ज्याने अनुभवलेलं आहे, त्याला त्या उपाधीतलं पूजक असो का पीडक असो, शुद्ध मराठीत हाऊ डज इट मॅटर. कोणी वंदा, कोणी निंदा, आमोचा स्वहिताचा धंदा. समदृष्टी असा सर्व लक्षणांसह जो असतो, तो जीवनमुक्त या नावाने ओळखला जातो. तोच स्थितप्रज्ञ, तोच मुनी, तोच ज्ञानी, तोच भक्त इत्यादी. आता आजच्या अभ्यासासाठी पुढच्या लक्षणाकडे वळूया. पुढच्या लक्षणासाठी आपल्यासमोर श्लोक आहे क्रमांक 443. तुम्ही वाचतो. यत्र प्रविष्टा विषयाः परेरिता नदी प्रवाह इव वारिराशौ लीयन्ति सन्मात्रतया न विक्रिया मुत्पाद्यन्तेष यति विर्मुक्तः. संधि विग्रह असं आहे की यत्र प्रविष्टाः विषयाः परेरिताः नदी प्रवाह इव वारिराशौ, वारिराशौ म्हणजे समुद्र, लीयन्ति सन्मात्रतया न विक्रिया उत्पादयन्ति एषः यतिः विमुक्तः. अर्थ दिलाय की ज्याप्रमाणे, इव म्हणजे ज्याप्रमाणे, नद्यांचे प्रवाह, नदी प्रवाह हा उतरत्या भूभागांनी प्रेरित होऊन, उतारामुळे पाणी वाहत जातं आपल्याला माहिती आहे. समुद्रामध्ये वारी राशव मी जसं म्हणालो,
काय करतात? प्रवेश करतात. प्रविष्टाः तद्वत ज्या पुरुष श्रेष्ठाप्रत प्रारब्धवशात इतरांनी अर्पण केलेले भक्ष्य भोज्यादी विषय प्राप्त होऊन त्याने भोगले असताही ब्रह्मात्मरूपत्वाने ते लीन होतात. म्हणजे काय तर ब्रह्मानंदालाच ते अभिव्यक्त करतात असा त्याचा अर्थ. कारण खूप सांभाळून बोलावं लागतं, शास्त्रीयदृष्ट्या काटेकोरपणे बोलावं लागतं. ब्रह्मरूपात लीन जे निर्गुण निराकार एकमेव द्वितीय त्याच्यात लीन काय होणार, बोलण्याची भाषा आहे. अर्थ त्याचा असा आहे की ब्रह्मानंदालाच ते अभिव्यक्त करतात आणि विकाराला म्हणजे विषयानंद भ्रमाला उत्पन्न करीत नाहीत. आणि विषयप्राप्तीने मी आता तृप्त झालो अशी बुद्धी उत्पन्न करीत नाहीत. तो हा विद्वान जीवनमुक्त होय. विद्वान म्हटलं इथे एषः यतिः विमुक्तः. काय आशय खाली दिलेला आहे की प्रारब्धाने प्राप्त झालेले भोग हे विकाराला हेतू न होणे हे लक्षण सांगितलं आहे. कोणतं नेमकं लक्षण सांगितलं आहे जीवनमुक्ताचं? तर प्रारब्धाने प्राप्त झालेले भोग विकाराला हेतू होत नाहीत. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील प्रजहाती यदा कामान या श्लोकाने आरंभ करून आपूर्यमाणमचलम प्रतिष्ठम या श्लोकाने समाप्त झालेल्या विषयांचेच या जीवनमुक्त लक्षणात निरूपण केलेले आहे. स्वाभाविक आहे, कारण स्थितप्रज्ञस्य का भाषा हा प्रश्न विचारल्यानंतर भगवंतांनी जी उत्तरं दिलेली आहे त्याची सुरुवातच प्रजहाती यदा कामांपासून होते, ती या श्लोकापर्यंत आहे. त्यामुळे अगदी स्वाभाविक आहे की तो विषय या विषयाला अत्यंत समांतर असा आहे. एक खूप छान आणि छान म्हणजे महत्वाचं लक्षण आचार्य या श्लोकामध्ये प्रतिपादित करीत आहेत. खूप महत्वाचं आहे. आणि महत्वाचं कशासाठी? तर दोन कारणांनी. एक, जीवनमुक्ताला विषय प्राप्त झाल्यास प्रारब्धवशामध्ये त्या विषयाकडे बघण्याची त्याची दृष्टी काय असते. आणि दोन, मला विषय सुख जेव्हा प्राप्त होतं तेव्हा माझी चूक नेमकी कुठे होते, या दोन्ही गोष्टींचं स्पष्टीकरण देणारं हे लक्षण आहे. अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. आणि कदाचित त्या आचार्याने वाटलं असावं म्हणूनच पुढचे एक 4 एक श्लोक त्याचंच वर्णन, जास्त स्पष्टीकरण अजून येणार आहे. कारण आपल्याला असे प्रश्न पडतात. मी साधनेच्या कुठल्याही पातळीवरती उभं जरी असलो तरी मला चौकशा जीवनमुक्ताच्याच करायच्या असतात. तपासणी, मग असं असतं का, मग तसं असतं का, मग असं होतं का, मग तसं होतं का, करायला हरकत नाही, पण ती माझ्यासाठी साधन आहे या दृष्टीने करावी. पण हे छान आपल्याला या दृष्टीने, याही दृष्टीने समजून घेता येतं की काय होणार आहे. परमपूज्य काका नेहमी जसं म्हणतात, काय होणार आहे हे स्पष्ट पाहिजे. परमार्थामध्ये काय होणार नाही आणि काय होणार आहे. आणि या दृष्टीने या श्लोकातील हा आशय व्यक्त करणारा महत्वाची जी पद आहेत ती न विक्रिया उत्पादयंती, न विक्रिया उत्पादयंती हा अत्यंत महत्वाचे शब्द आहेत. कारण त्याच्यातच या श्लोकाचा आशय आहे. काय अर्थ आहे त्याचा? की ब्रह्मानुभवाने नित्य तृप्त असलेला जो जीवनमुक्त, हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. तो जो जीवनमुक्त आहे त्याचं लक्षण आपण आधीच पाहिलेलं आहे. हा नित्य तृप्त असलेला जीवनमुक्त आहे. त्यामुळे तो पुन्हा कशामुळे तरी मी तृप्त झालो या भावनेसच प्राप्त होत नाही. आपण काय समजून घेतोय? जीवनमुक्त जीवनमुक्ताला प्रारब्धवशात जेव्हा एखाद्या विषयाची प्राप्ती होते तेव्हा तो कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो. झाला विषय प्राप्त, विधिते पाळीत निषेधाते गाळीत या मर्यादेतही तो बसतोय, वर्णाश्रम धर्माच्या मर्यादेत बसतोय, इत्यादी इत्यादी.
पण तो जीवनमुक्त हा नित्य तृप्तच असल्यामुळे पुन्हा कशामुळे तरी मी तृप्त झालो या भावनेसच तो प्राप्त होत नाही, कारण नाही तर नित्य तृप्त या शब्दाला धक्का लागतो. आणि एखाद्या निमित्ताने, म्हणजे विषयाच्या निमित्ताने आपल्या चालू संदर्भामध्ये काय होतं, तर त्याची असलेली तृप्ती म्हणजे ब्रह्मानंदच अभिव्यक्त होतो. एक दृष्टांत बघूया हे समजून घेण्यासाठी, की नक्की कसं होत असलं पाहिजे. समजा एखादा उत्तम गाणारा आहे, अतिशय उत्तम शास्त्रीय संगीत गातो समजा, सदैव त्या नादब्रह्मामध्ये तल्लीन होतो, अखंड त्याचा आनंद तो घेत असतो, बुडून गेलेला असतो त्याच्यामध्ये. असा एखादा आहे, एखादा समजा शास्त्रीय गायक. आता समजा त्या गायकाला कल्पना करा, एखाद्याने म्हटलं की का हो म्हणता का एखादं गाणं म्हणून दाखवा ना मला, भजन म्हणा, गाणं म्हणा, काहीतरी म्हणा. तर तो गायक काय करतो, लगेच लगेच ते गाणं गातो आणि त्याचा पुनश्च त्या आनंद घेतो. कशाचा? त्या स्वतःच्या गाण्याचा. म्हणजे या मर्यादित उदाहरणामध्ये, दृष्टांतामध्ये असं म्हणता येईल की ते गाणं स्वयंभू आहे, ते त्याच्या ठिकाणी आहे, ते त्याला हवं तेव्हा तो गाऊ शकतो, म्हणू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचा हा जो आनंद आहे, त्याला इथे आनंद खरं पारमार्थिक दृष्टीने आनंद म्हणत नाहीत, सुख म्हणतात, पण मी या मर्यादित दृष्टांतामध्ये त्याला आनंद शब्द सुरू ठेवतोय, की हा जो आनंद जसं कोणीतरी गा म्हणण्यावर त्याचा अवलंबून नाहीये. हा त्यातला मुख्य आशय आहे या दृष्टांतातला. मग कोणीतरी गा म्हणणं हे काय आहे? एक निमित्त झालं. त्याला हवं तेव्हा तो गाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो. नव्हे तो तल्लीनच असतो त्याच्यामध्ये, इतकं त्याचं स्वतःचा अत्यंत सुश्राव्य गायन आहे आणि इतका आनंद तो त्याचा घेतो, की कोणीतरी गा म्हणणं हे जसं निमित्त आहे आणि त्याच्यावरती त्याचा तो आनंद अवलंबून नाही, कारण त्याला तो नित्यप्राप्त आहे. कोणीतरी गा म्हणणं हे जसं निमित्त, तसं एखादा विषय पुढे येणं हे काय आहे? निमित्त आहे. त्याच्याच नित्यतृप्तत्वाची, त्याच्याच ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती त्या निमित्ताने होते. विषयेषु अभिलब्धेषु तत् इच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती. विवेक चूडामण आपलं पंचदशी बोलते आपल्याशी. अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. विषयेषु अभिलब्धेषु, अगदी हाच विचार तिथे मांडलेला आहे. आचार्यांच्या परंपरेतलेच आहेत विद्यारण्य स्वामी, शंकराचार्य, त्यामुळे स्वाभाविकच आहे, अगदी याच परंपरेतले विचार असतीलच. अगदी हेच, विषयेषु अभिलब्धेषु तत् इच्छो परमे सती. काय होतं? अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबते. त्या निमित्ताने अभिव्यक्ती. पण मुद्दा हा की त्याच्या त्या जीवनमुक्ताच्या तृप्तीला, कारण ज्याचं वर्णन पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते असं करण्यात येतं. कल्पना करा, त्याच्यात एखाद्या गोष्टींनी त्याच्या तृप्तीत भर पडली तर ह्या सगळ्याला अर्थच उरणार नाही. त्या पूर्ण मदहला पण उरणार नाही आणि त्या नित्यतृप्त शब्दालाही अर्थ उरणार नाही. असं होणं शक्य नाही, संभवत नाही. ते पूर्णच आहे, ते नित्यतृप्त आहे, निमित्ताने अभिव्यक्त झालं. इतकं छान लक्षण सांगणारं हा श्लोक आहे. आणि हा श्लोक पूर्णपणे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या श्लोकावरती आधारित आहे. पूर्णपणे अगदी आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांती मापनोती न काम कामी. मगाशी ज्याचा उल्लेख झाला, अगदी म्हणजे जणू काही त्याच्यावर भाष्य केल्यासारखं संपूर्णपणे आधारित. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत्. अर्थ जवळपास तोच आहे, सांगण्याची पण आवश्यकता नाही. फक्त या श्लोकामध्ये प्रविशन्ति सर्वे म्हटलं. आचार्यांनी इथे विवेक चूडामणीमध्ये प्रविष्टा विषया असं म्हटलं.
शब्द अर्थातच थोडेसे वेगळे आहे, पण आशय अगदी तोच आहे. आणि त्या आशयाची मार्मिकता ही न स्वात्मवशम कुर्वन्ती या आचार्य भाष्यामध्ये आहे. न स्वात्मवशम कुर्वन्ती याचा अर्थ, तो जो विषय आहे तो त्या जीवनमुक्ताला आपल्या वशात करत नाही, म्हणजे विकार वश करत नाही. ही मार्मिकता आहे त्याची. विषय पुढे आलाय, विषय भोगतानाही दिसतोय, पण आतमध्ये काय आहे, कसं घडतंय, हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. विकारवश त्याला करत नाही, विकारवान तो होत नाही. आणि याचं मुख्य कारण काय? तर ज्या भोगांच्या प्राप्तीची इच्छा केली जाते ना, त्यालाच काम असं म्हणतात. आपण सर्वसाधारणपणे समजा इच्छा म्हणजे काम असं समजतो, बिघडत काही नाही. पण अगदी काटेकोर बघायचं झालं तर, ज्या भोगांच्या प्राप्तीची इच्छा, आता एखादा कल्पना करा, एखादा आहे एखादी गोष्ट, म्हणजे समजा चहा पदार्थ मी नेहमी आसक्तीच्या दृष्टीने वापरतो, आज मी एकदम उलटा वापरणार आहे तो दृष्टांत म्हणून. समजा मला चहा अजिबात आवडत नाही, मला कॉफी आवडते, कल्पना करा. अजिबात. मी प्यायलोही नाही कधी, मी कधी पिण्याची इच्छा नाही, मला त्याचा वासही आवडत नाही, कल्पना करा. आता चहाचा जो भोग आहे, त्याला माझ्या दृष्टीने काम म्हणता येईल का? नाही. का? कारण ते भोगाची मला इच्छाच नाही आहे. तर भोगांच्या प्राप्तीची इच्छा त्यालाच काम म्हणतात. आणि असा ज्याचा स्वभाव असतो त्याला कामकामी असं म्हणतात, जे या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या म्हटलेलं आहे. सर्वेस शांती मापनोती न कामकामी. आता हे सगळं मी काय सांगितलं? नित्यतृप्त आणि कामकामी. ठेवा बरं समोरासमोर शब्द. शक्य आहे का? अत्यंत विरुद्धार्थी शब्द आहेत हे. मुद्दा सुरू आहे. तो विकारी होत नाही. त्याच्या नित्यतृप्तीला धक्का लागत नाही. आणि धक्का तर सोडूनच द्या, त्याच्यात काही भर पडते ते विषय प्राप्त झाला म्हणून, किंवा विषय प्राप्त नाही झाला म्हणून काही तृप्तता कमी होते, असं नाही. उलट छान इथे वर्णन केलं आचार्यांनी, की त्या निमित्ताने काय होतं, तर ब्रह्मानंदालाच ते अभिव्यक्त करतं. तो विषय जो आहे, किंवा त्या विषयाच्या निमित्ताने, मी जसं मगाशी म्हणालो, अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती, त्या विषयाच्या निमित्ताने वृत्ती अंतर्मुख झाली, त्याची असलेली तृप्ती प्रकट झाली. आणि म्हणून, आणि तो नित्यतृप्तच आहे, ती त्याला अखंड प्राप्त आहे, म्हणून त्याला विषयांची इच्छा नाही, अपेक्षा नाही. कारण विषय प्राप्त होऊन वेगळं काही घडणार नाही, जास्तीचं काही घडणार नाही. आणि विषय प्राप्त झाले नाही म्हणून काही कमीही पण होणार नाही. आणि हीच गोष्ट निस्संदिग्धपणे सांगणारा पुढचा श्लोक 444 क्रमांकाचा आहे. हीच गोष्ट आचार्य पुन्हा सांगतायत, की विज्ञात ब्रह्मतत्वस्य यथा पूर्वं न संसृती अस्ति चेन्न स विज्ञात ब्रह्मभावो बहिर्मुखः. विज्ञात ब्रह्मतत्वस्य यथा पूर्वं न संसृती अस्ति चेत न सह विज्ञात ब्रह्मभावः बहिर्मुखः. म्हणजे ज्याला ब्रह्मै ब्रह्मात्मैक्याचा साक्षात्कार झाला आहे, विज्ञात ब्रह्मतत्वस्य या शब्दाचा अर्थ आहे, जाणलं आहे त्यांनी विज्ञात, आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या ज्ञानाचं विज्ञानही झालेलं आहे विज्ञात. त्याची काय होतं, भोगांच्या ठिकाणी प्रवृत्ती पूर्वीप्रमाणे जशी अज्ञानदशेत आसक्तीपूर्वक होत असे तशी होत नसते. विज्ञात ब्रह्मतत्वस्य यथापूर्वम न संसृती अस्ति चेत, जर झाली किंवा होत असेल तर, म्हणजे ती आसक्तीपूर्वक होत असेल तर, तो ब्रह्मज्ञानी नाही. न सह विज्ञात ब्रह्मभाव. मग तो कोण आहे? तर बाह्य दृष्टी आहे, बहिर्मुख. मी जसं म्हणालो की या श्लोकामध्ये
आधीच्या श्लोकामध्ये जे विचार मांडले तेच दृढतेने आचार्य पुन्हा एकदा मांडतात आहेत. आणि म्हणून वर मांडलेला जो सिद्धांत होता, आपण आत्ता जो सिद्धांत बघितला 443 मध्ये, त्या सिद्धांताचा म्हणा, लक्षणाचा म्हणा, आचार्य या श्लोकामध्ये निकष, म्हणजे शुद्ध मराठीत त्याला क्रायटेरिया असं म्हणतात, म्हणून वापर करीत आहेत. की जर आसक्तीपूर्वक प्रवृत्ती, म्हणजे कामकामी, मगाशी मी जे म्हणालो, आसक्तीपूर्वक प्रवृत्ती म्हणजे भोगण्यासाठी प्राप्तीची इच्छा जर होत असेल तर तो ब्रह्मज्ञानी नव्हे. स्पष्ट सांगितलेलं आहे. अत्यंत सुंदर निकष आहे आपल्यासमोर. जर मला कुठे वाटत असेल मी ब्रह्मज्ञानी आहे, असलं तर खूप चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाहीच आहे त्याच्यात, प्रश्नच नाही. तर त्याच्यासाठी एक सुंदर निकष आहे, करायचा विचार आपल्या अंतःकरणाचा. भोगासाठी होते का प्रवृत्ती विषयांकडे? आचार्यांच्या दृष्टीने मी नाही आहे, माझ्या दृष्टीने मी काहीही असलो. म्हणून मी म्हणालो की ते निकष म्हणून ते लक्षण आचार्यांनी वापरलेलं आहे. आणि हे जे बारकावे आहेत ना, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो, काय होणार आहे, काय होणार नाही, आपल्या काय म्हणूया त्याला, खूप अवाजवी कल्पना पण नको. आता एक हे मी का म्हणालो तर, परमपूज्य काका आपल्याला माहिती आहे, प्रवचनात नेहमी उदाहरण देतात. गजानन महाराज आहेत, श्री गजानन महाराज आहेत, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, समजा त्यांना पिठलं भाकरी आवडायची. मग आवडायची याचा अर्थ काय? काही नाही, गिव्हन अ चॉईस शुद्ध मराठीत, ते पिठलं भाकरी निवडते. समजा त्यांच्यासमोर श्रीखंड पोळी ठेवली, गुलाबजाम ठेवले आणि पिठलं भाकरी ठेवली, तर ते म्हणतील मला पिठलं भाकरी चालेल. एवढाच त्याचा अर्थ आहे फक्त. का? कारण आनंदासाठी त्याच्यावर ते अवलंबून नाहीत. म्हणून मी गिव्हन अ चॉईस असा शुद्ध मराठी शब्द वापरला. आणि त्याचाच होणारा परिणाम असा आहे, पिठलं भाकरी मिळाली तरी रामकृष्ण हरी आहे, नाही मिळाली तरी रामकृष्ण हरी आहे. याला म्हणायचं आसक्तीपूर्वक प्रवृत्ती नाही. कारण आनंदाला कुठे धक्काच नाही आहे. मी आनंदाला कुठेच धक्का नाही आहे. ती मिळाली तरी नाही, काही आनंदात विशेष भर पडली असं नाही, नाही मिळाली म्हणून कमी झाला आनंद असं नाही. नित्य तृप्तीमुळे ते कसे आहेत? अखंड निर्विकार आहेत. असा एक अतिशय सुंदर हे लक्षण आणि त्याचा निकष म्हणून या 444 क्रमांकाच्या श्लोकात केलेला विचार. आज मला जरा वेळेची मर्यादा असल्यामुळे आज आपण इथेच थांबतो आहे. पण मी मगाशी जसं म्हणालो की या लक्षणाचं महत्त्व सांसारिक लोकांसाठी आचार्यांनी जाणवलं असावं, म्हणून पुढच्या 445 आणि 446 श्लोकामध्ये सुद्धा हाच विचार सुरू आहे. आणि त्याचंच काय म्हणूया, विचारांची ती साखळी धरून पुढे आचार्य 447 पासून प्रारब्ध विचारच आपल्यासमोर मांडणार आहेत. विशेषतः आत्मज्ञानी जो असतो त्याचा प्रारब्ध विचार. तर आज थोडं लवकर थांबतोय आपण. आजच्या निमित्ताने जे चिंतन झालं असेल ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.